Brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. शिंदे साहेब बोलणार नाही ते मी पहिल्याच सुरुवातीलाच सांगितलं होतं. तरी सुद्धा मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. मी पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल आहे आणि डेव्हलपमेंट विकास याला प्राधान्य देणार आहे. त्यामुळे ते विचार तुमची पत्रिका ही पॉझिटिव्ह आणि हे जरी असेल आणि लोकांच्या राशीमध्ये राहू केतू घुसतात, तुमच्या राशीमध्ये संजय घुसतात. म्हणजे दुसऱ्या पक्षाचे पण नाही, तुमच्याही पक्षाचे. असं का होतं? म्हणजे संजय राऊत, संजय गायकवाड, संजय शिरसाट. ठीक आहे, त्यांना मी माझ्या पद्धतीने सांगितलंय की तुमच्या पद्धतीने बघा, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगू का मी? बघा, ही शिवसेना जी आहे बाळासाहेबांच्या विचारांची आहे, शिस्तीने चालणारा पक्ष आपला आहे. त्यामुळे आपण आपल्याकडे लोक बघत असतात, कसं आपण वागतो, कसं बोलतो, कसं काम करतो. सगळ्या गोष्टी ज्या आहेत प्रत्येक याच्यावर ठीक आहे. काही गोष्टी प्रसंग आणि परिस्थितीनुसार काय घडतात, परंतु आपण लोकप्रतिनिधी आहोत याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. आपली जबाबदारी आहे, लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे. आपण सामाजिक जीवनामध्ये आहोत, आपण पथ्य पाळलंच पाहिजे या मताचा मी आहे. आणि त्यामुळे काही गोष्टी झाल्या त्याच्याबद्दल मी काल परवाच्या बैठकीमध्ये देखील सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि माझ्या पद्धतीत, योग्य पद्धतीत सगळं समजावून सांगितलेलं आहे. नाही, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटत नाही अत्यंत गंभीर गोष्ट आहे की सत्ताधारी पक्षाचे मंत्री, त्यांचा एक व्हिडिओ येतो आणि त्या व्हिडिओमध्ये पैशाने भरलेली बॅग असते आणि त्याच्यावरनं सगळे व्हिडिओ खरे असतात का? खोटा आहे तो व्हिडिओ कंप्लीट. अरे बाबा, मी कुठे म्हणालो त्याचा? आता तुम्ही एक सांगतो तुम्हाला मी, आमच्या शिवसेनेमध्ये शिस्तीला महत्व आहे बस. आणि तुम्ही हे पण म्हणालात की मला तुम्ही निर्णय घ्यायला भाग पाडू नका. म्हणजे एका पद्धतीने ती गर्भित धमकी आहे का की जर तुम्ही असे वागला तर तुम्हाला मंत्रिपदावर काढून टाकेल? माझ्या सकट मी सांगितलं ना, मलाही, मी जरी प्रमुख असलो तरी सुद्धा मी अगोदरचं काय होतं, नोकर आणि मालक समजायचे. आता मी सांगितलं हा मालक नोकराचा पक्ष नाहीये, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी प्रमुख जरी असलो, मी सीएम मुख्यमंत्री होतो, आता उपमुख्यमंत्री आहे, तरी सुद्धा कार्यकर्ता म्हणून काम केलं. सगळ्यांना जीव लावतो मी, सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये. तशीच मला अपेक्षा समोरून पण आहे. त्यामुळे कुठलाही कारवाई मला करायला आवडत नाही, पण तशा प्रकारची परिस्थिती कुणी आणू नये. पण असं का होतं की फक्त शिवसेनेच्या मंत्र्यांचेच असे सगळे वाद निर्माण होत आहेत? संजय शिरसाटांच्या मुलाच्या एका टेंडर बाबतीत चौकशी लागते. त्यांना मी सांगितलं, त्यांना मी सांगितलं, ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहेत त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना मी सांगितलं, सत्ताधारी जे आहेत त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होत असतात. तीन पक्ष आहेत ना सर सत्ता. ठीक आहे ना, भाजप आहे, शिवसेना. आमच्यावर झालं म्हणजे त्यांच्यावर झालं पाहिजे असं तुमचं मी बोलायला पाहिजे का? नाही, पण तरी असं कोणाला असं वाटेल ना की शिवसेनाच का, कोणी टार्गेट करताय का, असं वाटतं की तुम्ही कुठल्याही कुणाचंही टार्गेट होऊ नका. आपण सावध राहा. आता कोण कधी मोबाईलमध्ये कोण बोलेल, काय करेल माहित नाही. तुमच्याकडे काय असेल, माझ्याकडे काय असेल, इथे कुठे काय असेल माहित नाही. त्यामुळे बोलताना काही सावधगिरी बाळगा, सावधान राहा आणि कुणाच्या याला आपल्याला टार्गेट होऊ नका. आणि सरळ आपल्याला जो अधिकार दिलाय, तो जे काही जबाबदारी दिली आहे ते लोकांच्या कल्याणासाठी वापरा. शिवसेनेच्या आता अंतर्गत निवडणुका वगैरे होणार आहेत, त्या दिवशी तुम्हाला माहिती आहे ना, मी जास्ती बोलत नाही, कमी बोलतो. पण जेव्हा काय करायचं असेल ते करतो मी. हे केलं 2022 मध्ये. डॉक्टर विक्टर नसताना पण ऑपरेशन केले मी. पण योग्य वेळेस योग्य ऑपरेशन, असंच तुमचं म्हणणं आहे बेसिक? बस, कशाला आता योग्य वेळ. पण त्यापेक्षा तो रोग येऊच नाही ह्याच्यासाठी पण प्रयत्न करणं आवश्यक आहे कुठेतरी. तसा रोग होऊच नाही ह्याच्यासाठी पण प्रयत्न करणं कुठेतरी आवश्यक. प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन. प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन, बिलकुल.